अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. त्याआधी आपण आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. आज स्वामी सांगतात, वादळ होऊन आयुष्यात नवा आदर्श उभा कर. हरलेल्या मैदानात पुन्हा तू विजयाची सभा कर. आपल्या खांद्यांना आव्हान पेलण्याची सवय झाली की आपली पावलंसुद्धा आपोआप संघर्षाकडे वळू लागतात. माऊली सांगतात, दुःख कोणाला नाही आहे. श्रीरामालाही वनवास भोगावा लागला, सीतेला पण अग्निपरीक्षाही द्यावी लागली. त्यांच्यापुढे तुम्ही आम्ही कोण. जसं धुक्यामागे सुंदर निसर्ग असतो ना, तसंच दुःखामागेही सुख असतं. ते दिसायला थोडा उशीर लागतो एवढंच, पण उशिरा मिळालेलं फळ नेहमीच गोड असतं. हे लक्षात घ्या. देवांवर श्रद्धा, विश्वास आणि प्रेम असेल ना, तर देव तुम्हाला एकटं कधीच टाकणार नाहीत. आयुष्यात स्वामी आले, त्यांच्याशी नाते जुळले, सेवेची संगत लाभली, मनाची भीती कमी झाली, जीवनाचे सार्थक झाले. कितीतरी चांगले सेवेकरी मिळाले. आत्म्यात काय असते थोडे थोडे समजू लागले. मन स्वामी नामात रंगू लागले. जीवनाचा प्रवास आनंदात सुरू झाला. पुढे काय होईल याची चिंता उरली नाही. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा हे लक्षात आले. अशक्य ते शक्य करणार कोण हे जाणू देखील लागले. या सर्वांच्या पाठीशी उभा आहे कोण हे प्रत्यक्षात दिसू लागले. आता जीवनाचे एकच लक्ष स्वामी सेवेत राहणे. हे मना, संकटांना घाबरू नकोस, दुःखाला घाबरू नकोस. या संकटांच्या भयाने कदाचित स्वामी तुझ्यातील विश्वासाची परीक्षा बघत असतील. म्हणून स्वामीवरील असलेला विश्वास अतूट ठेव. हा विश्वास अभेद ठेव आणि संकटाचा सामना करत स्वामीच्या परीक्षेत पास हो. माऊली म्हणतात, प्रत्येकाच्या वयाप्रमाणे आदर केलाच पाहिजे, मान दिला पाहिजे. बोलताना शब्दांचा जपून वापर केलाच पाहिजे. शब्द दुवा आहे, शब्द दवा आहे, शब्द दावा आहे, शब्द माणुसकीचा ठेवा आहे. माणसाला सुंदर दिसण्यासाठी सुंदर असणं महत्त्वाचं नसतं, तर महत्त्वाचं असतं ते सुंदर तितकंच निरागस मन. आणि त्यावर जर निर्माण हास्य असेल तर या जगात त्या व्यक्तीपेक्षा सुंदर कोणी दिसूच शकत नाही. स्वामी भक्तांनो, कायमस्वरूपी एक मार्गाशी प्रेमाने राहा. श्री स्वामी सेवा करा. सर्वांशी प्रेमाने राहा. सर्वांची मने जिंका. श्री स्वामी कार्यात मनापासून हातभार लावा. आपल्यामुळे कधीही कोणाचे मन दुखवले जाणार नाही या गोष्टीची जाणीव ठेवा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला मात्र विसरू नका. माऊली म्हणतात, तुझ्या घरी समस्या असतील अनेक, पण समस्या कोणतीही असू दे, तार्किकदृष्ट्या जरी तिचे समाधान दिसत नसेल तरी जिथे तर्क संपतो तिथे अतर्क अवधूत स्वामीरायाची सत्ता सुरू होते. ही समजून ठेव. आपल्याला अतिशय श्रद्धेने आपले प्रयत्न प्रामाणिकपणे करत राहायचे आहे. बघ, निश्चितच समस्या सुटते आणि आपले मन स्वामींच्या प्रती धन्यवादाच्या भावनेने ओतप्रोत वरून जाईल. माऊली म्हणतात, सकाळी उठल्यावर देवाची पूजा करताना स्वामी समर्थांना एका भक्ताने विचारले, स्वामी, मी तुमची भक्तिभावे पूजा करतो. सत्य भावनेने चालत असताना मी कुणाला कधी फसवत नाही, लुबाडत नाही. तरीही लोक मला का टाळतात, फसवतात, लुबाडतात? तुम्ही का मला त्यावेळी मदत करत नाही? स्वामी म्हणाले, बाळा, त्यांची बुद्धी त्यांना प्रवृत्त करते. ते तुला फसवतात, तात्पुरता त्यांचा फायदा होतो. पण तू निराश होऊ नको. तुला फसवल्याने त्यांना जे पुढे जे नकळत चांगले मिळणार होते ते त्यांच्यापासून लांब गेलेले असते आणि त्यांचे पाप त्यांच्या प्रपंचाला भोगावे लागत असते. वरवर तो सुखी दिसत असला तरी आतून त्याने जे कृत्य केलेले आहे त्याची फेड त्याला लगेच मिळत राहते आणि तुला न मिळालेले ते तुला तुझ्या रूपात कुठेतरी डबल मिळून जाते. म्हणून निष्ठा सोडू नको, प्रामाणिक राहा, भक्ती कर, कोणाचं वाईट चिंतू नको, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशीच आहे. स्वामी म्हणतात, काय एवढा चिंता करतोस? मी असताना फक्त तू माझी आठवण काढ व मनापासून माझा धावा कर.
माझे नामस्मरण कर, मी तुझ्याच जवळ आहे. जेवढा माझा जप करशील तेवढंच तुला फळ मिळेल, पण तुझी सेवा फुकट जाणार नाही. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशिरा का होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. माऊली म्हणतात, प्रत्येक माणसात देव असतो, मग तुम्ही मंदिरात का जाता? खूप सुंदर उत्तर दिले. वारा तर उन्हातही वाहतो, पण त्यांचा आनंद सावलीत बसल्यावरच मिळतो. तसेच देव सगळीकडे असतो, परंतु त्यांचा आनंद मंदिरातच मिळतो. मार्गाने चालताना जो नाम घेतो त्याच्याकडून पावलोपावली ज्ञान घडतं असे समजावे. जो माणूस धंदा करताना नाम घेतो त्याला सतत समर्थांचे सौख्य लाभते. जेवताना प्रत्येक घासाबरोबर जो नाम घेतो त्याला भोजन करूनही उपासाचे फळ मिळते. भोग भोगताना किंवा त्याग करताना जो नाम घेतो त्याला उणिवांचे बंधन लागत नाही. वेदनांचा अभ्यास करणं खूप सोपं आहे, परंतु ज्या दिवशी आपण दुसऱ्याच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटेल असे समजा. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा प्रयत्न करण्यात दिवस घालवा. कारण विचाराने माणूस खचतो आणि प्रयत्नाने प्रगतीच्या मार्गावर पोहोचतो. स्वामी भक्तांनो, दुःख कोणाला नाही आहे. माऊली म्हणतात, अजस्त्र महासागरात विशाल अशा जहाजाला जलसमाधी देणाऱ्या धीर, गंभीर, शांत अशा हिमनगाला ओळखता का? नाही, पण जे जहाज अलिशान भव्य अशी बेरुद्ध मिरवीत स्वतःची महत्त्वाकांक्षा आणि आतील आत्मविश्वास घेऊन समुद्रामध्ये उतरून समोर येणाऱ्या प्रत्येक लहान सहान आणि क्षुद्र गोष्टीकडे नजर झाक करून पुढे जात असताना एक लहान हिमनगा कडून चितपट होतो. माऊली म्हणतात, जेव्हा अन्याय भक्ती प्रत्यक्षात कृतीत येते तेव्हा तिचे रूपांतर सेवेत होतो आणि जेव्हा स्वामींना असे पात्र शरीर भेटते तेव्हा स्वामी महाराज त्या शरीरामार्फत भक्तीचा प्रसाद वाटण्याचे कार्य सुरू करतात. त्या शरीरामध्ये भक्ती, विश्वास, साहस, रचनात्मकता, कृतज्ञता यदी ईश्वरीय गुण चमकतात. ह्या शरीराला सेवेकरी असे म्हणतात. नेहमी देवावर विश्वास ठेवा, कारण अजूनही काही प्रश्न आहेत ज्याची उत्तर गुगलवर सापडत नाहीत. जेव्हापासून माणसाने सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते की देवा, मी जशी आहे तशीच बरी आहे. माऊली म्हणतात, रडू तर येत होतं, पण डोळ्यात ते दिसत नव्हतं. चेहरा कोरडा होता, पण मन मात्र भिजलं होतं. कारण डोळे पाहणारे बरेच असतात, पण मनातलं जाणून घेणारे फक्त सद्गुरूच असतात. नियतीसमोर गुडघे टेकले तर नियती तुम्हाला नेस्तानुभूत करते. मात्र तुमच्या ध्येयासाठी नियतीशी झुंज घाल तर नियतीसुद्धा नतमस्तक होऊन जाते. लागलेली भूक, नसलेले पैसा, तुटलेले मन आणि मिळालेली वागणूक ते शिकवते जे कुठलीच डिग्री शिकवत नाही. अरे, जो माझा हात पकडतो त्याला आयुष्यभर कोणाचे पाय धरण्याची गरज देखील भासत नाही, हे तू लक्षात ठेव. उंदीर दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण जर तो जिवंत असेल तर आपल्याला त्याला मारल्याशिवाय चैनच पडत नाही. जर साप दगडाचा असेल तर सर्व त्याची पूजा करतात, पण तो जिवंत असला तर त्याला उगीच ठार मारतात. जर आई वडील फोटोत असतील तर प्रत्येक व्यक्ती पूजा करतो, पण ते जिवंत असतील तर त्याची किंमत समजत नाही. फक्त हेच मला समजत नाही, सजीवापासून इतका द्वेष आणि दगडाबद्दल इतका प्रेम का आहे? लोक विचार करतात की मृत लोकांना खाणे देणे पुण्याचे काम आहे, तर आपण जिवंत माणसांना मदत करणे पुण्य समजलो तर जीवन किती खुशाल होऊन जाईल. एकदा विचार करून बघा. कोणाच्या सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. माणसं ओळखताना स्वतःचा अनुभव वापरा, म्हणजे चांगले माणसे दुरावणार नाहीत. तो दिवस कधी न यावा, देह अहंकाराने ग्रासावा. इतुका नम्र करी मज देवा, आशिष सगळ्यांचा मिळावा. नको ती व्हावा अभिमानाचे ओझे, मुखी असावे नाम श्री गुरु, जय जयकार त्यांचेच गरजे. म्हणजेच माऊली म्हणतात,
सर्व दरवाजे बंद झाले तरी सद्गुरूंच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा सद्गुरूंकडून ठेवा, इतर लोकांकडून नाही. अडचणीत असाल तर ते तारतील, एकटे असाल तर ते सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर ते सन्मार्ग दाखवतील. फक्त अंतर्मनाने तुम्ही साथ घाला. घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक तो किती काळजीपूर्वक जपतात, पण हीच लोक दुसऱ्याची मन आणि भावना आणि निष्काळजीपणाने हाताळतात. दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर किती सहजतेने तोडतात. माऊली म्हणतात, दिव्याची ज्योत बोलत नाही, तिचा प्रकाशच तिचा परिचय असतो. त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा, तेच आपला परिचय देतील. देव कोणाचे कधीच वाईट करत नाही, पण देवात एक खोड आहे. दुसऱ्याचे वाईट करणाऱ्याला मात्र व्याजासकट वसूल केल्याशिवाय सोडत देखील नाहीत. जीवनात 2च वाक्य लक्षात ठेवा. मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वरांची इच्छा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान हे मिळणारच. मी सर्वत्र आहे, मी चराचरात व्यापून आहे, मीच वारा आहे, मीच पाणी आहे, आकाशी मीच आहे, पक्ष्यांच्या कंठातून निघायला शिळही मीच आहे. माऊली सांगतात, तक्रार नाही, धन्यवाद शिकलो. तुझ्या संगतीत स्वामी नम्र व्हायला शिकलो. पूर्वी कोणी टीका केली, तिरस्कार केला तर मन नाराज व्हायचे. आता तुझ्या इच्छेत इच्छा मिळून राहायला शिकलो स्वामी. कासवाच्या गतीने का होईना, पण रोज तुम्ही थोडी थोडी प्रगती करा. खूप ससे येतील आडवे, बस त्यांना हरवण्याची तुम्ही हिंमत ठेवा. स्वामीकडे तुमचा भार कमी व्हावा यासाठी प्रार्थना करू नका, तर तो भार पेलून नेण्यास तुमचे खांदे अजून मजबूत व्हावे म्हणून प्रार्थना करा. हळवं मन घेऊन फिरत जाऊ नका, त्याला ओरबडणारे हजारो भेटतात. थोडंसं व्यावहारिक राहायलाही शिका, कारण आपल्या भावनांचा खून करून काही जण असुरी मजा लुटतात. माझ्या स्वामींवर विश्वास आहे, स्वामी नामावर विश्वास आहे, माझे चांगलेच होत आहे. आणि आपण जेव्हा या विश्वासाने नाम घेतो, निरंतरपणे कर्म करतो, तेव्हा जीवनात आश्चर्यकारक ह्या घटना पडतात. माऊली म्हणतात, स्वतःला असं बनवा की आपण ज्याच्या जवळ आहोत त्याला गर्व वाटला पाहिजे आणि ज्याच्या जवळ आपण नाहीत त्यांना पश्चाताप झाला पाहिजे. तर भक्तांनो, असंच आपले स्वामी माऊलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.